हा थंबनेल मधला चित्र बघून तुम्हाला एकंदर सगळा प्रकार लक्षात आलाच असेल. ठाण्यामध्ये मध्यंतरी एक घटना घडली. काहीतरी संध्याकाळची वेळ होती. एक रिक्षावाला थुकत होता का कचरा टाकत होता. तर असं करू नको म्हणून ठाण्यातल्या एका ज्येष्ठ नागरिकाने त्याला हटकलं. त्याच्यानंतर त्याच्यात वादावादी झाली, बाचाबाची झाली. त्यातनं या रिक्षावाल्याने त्या वृद्ध गृहस्थाला, ते दोघं मला वाटतं नवरा बायको होते, त्या वृद्ध गृहस्थाला मारहाण केली. आणि एवढी मारहाण केली की त्याच्यात मला वाटतं त्यांचा पाय फ्रॅक्चर झालेला आहे. हे सगळ्या या घटनेचा कोणीतरी व्हिडिओ केला. त्याच्यानंतर हा सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हायरल झाल्यावर अनेक क्रिया, प्रतिक्रिया सगळ्या त्याच्या उमटल्या. नंतर अजून एक त्याच्या संदर्भातला व्हिडिओ आला, की कुठल्यातरी आता मला नेमकं नाव आठवत नाहीये. कोणत्यातरी समाजसेवकांनी किंवा समाज कार्यकर्त्यांनी किंवा राजकीय कार्यकर्त्यांनी त्याचा शोध घेतला. त्याला पकडलं. त्याला घेऊन पोलिस स्टेशनला गेले. त्याच्यानंतर अजून एक आपले मंत्री महोदयांचा व्हिडिओ होता, की ते तो व्हिडिओ बघतायत आणि कुठल्यातरी पोलीस अधिकाऱ्याला सांगतायत, की याच्यावर 307 कलम लावा आणि अमुक करा आणि ढमुक करा, जे काय असेल ते. हे सगळं आता माझ्या मते सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्यासमोर आलं असेल आणि आलं नसेल, तर या संदर्भातले व्हिडिओ आहेत ते तुम्ही बघू शकता. आता या विषयाला बरेच कंगोरे आहेत. याच्यात कुठले-कुठले मुद्दे आले? मग परप्रांतीय हा मुद्दा आला, ज्येष्ठ नागरिक हा मुद्दा आला, बघ्यांचं एकंदर निष्क्रियता हा मुद्दा आला. हे सगळे मुद्दे आले. कायदा सुव्यवस्था मुद्दा आला, पोलीस मुद्दा आला, एकंदर सगळी न्यायव्यवस्था हा सगळा मुद्दा आला. आणि या सगळ्या घटनेच्या आणि या सगळ्या मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर काही प्रॅक्टिकल आणि वास्तविक विचार करणं गरजेचं आहे, ज्याला कोणीही हात घालणार नाही आणि घातलेला पण नाहीये. आता या वृद्धाच्या बाबतीत जे घडलं, ते कोणाच्याही बाबतीत घडू शकतं हे अगदी उघड आहे. कारण कसं असतं, एखादा गुन्हा घडेपर्यंत काही केलं जात नाही. आपल्याकडे तर बरेचदा गुन्हा घडल्यावर पण काही होत नाही. ती आपल्या व्यवस्थेचं एक वेगळंच वैशिष्ट्य आहे. तो मुद्दा आपण न बोललेलाच बरा. पण जेव्हा तुम्ही सार्वजनिक ठिकाणी असता आणि तुम्ही फार उदात्त भावनेतनं जेव्हा कोणाला तरी काहीतरी करण्यापासून हटकता, तेव्हा माझं असं म्हणणं आहे, की स्वतःची, स्वतःच्या कुटुंबियाची आणि त्या सगळ्यांच्या भल्याचा पहिला विचार करा. हा देश, समाज, राज्य हे सगळं ठीक आहे हो, हे यांचं बघून घेतील. त्यांच्याकरता तुम्ही खस्ता खाव्या किंवा त्यांच्याकरता तुम्ही आपलं जीवित आणि वित्त धोक्यात घालावं, असं किमान मला तरी वाटत नाही. त्यामुळे यातनं सगळ्यात पहिला धडा एक घ्या, की शक्यतो सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही वादामध्ये पडू नका. तुम्हाला ज्या काही सूचना करायच्या असतील त्या करा. त्यांनी ऐकलं ठीक, नाही ऐकलं त्याहून ठीक. तुम्ही तुमचा रस्ता पकडा, मोकळे व्हा. तिथनं वादावादी, गुद्देगुद्दी, मारामारी इथपर्यंत शक्यतो ते प्रकरण ताणू नका. आता हे प्रकरण का नाही टाळायचं? तर याला पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे आपली नालायक आणि म्हणजे त्याला शब्दच नाहीत, की निष्क्रिय म्हणायचं का नालायक म्हणायचं का लाचार म्हणायचं, जी काही आपली व्यवस्था आहे, त्याला विशेषणांची जेवढी मेडल लावावी तेवढी कमी आहे. आणि अशा व्यवस्थेच्या भरोश्यावर तुम्ही रस्त्यावरची लढाई किंवा कोणतीही लढाई फार लढायची गरज नाही. विशेषतः ज्यात तुमचं वैयक्तिक हितसंबंध किंवा हित-अहित सामील झालेलं नाहीये, त्यामध्ये तुम्ही उगाच भलत्या भानगडीत पडू नका. आता हे काय आहे ना, असं कोणी बोलणार नाही. सगळे लोक तुम्हाला उपदेशाचे डोस काय वाजतील, हे असंच झालं पाहिजे, यांना असाच धडा शिकवला पाहिजे, अमुकच केलं पाहिजे, तमुकच केलं पाहिजे, आपण अजून सक्रिय झालं पाहिजे. हे सगळं ठीक आहे हो. पण हे सगळं होताना आता त्या वृद्धाचा जो काही पाय मोडलाय किंवा त्याला जी काही इजा झाली किंवा याच्यात त्याचा जीव गेला असता, तर काय त्या त्या कुटुंबाची भरपाई नक्की कशी होणार आहे? आता गेलेल्या जीवाची तुम्ही किंमत कशी लावणार आहात? त्याच्याबद्दल हा जो काही आरोपी किंवा गुन्हेगार आहे त्याला नाही, त्याच्या कुटुंबासकट सगळ्यांना जरी फाशी दिली, तरी हा गेलेला माणूस आणि या माणसाला झालेली इजा आणि त्याच्यामुळे त्याचं आणि त्याच्या कुटुंबियाचं झालेलं नुकसान केवळ पैशाने भरून निघणार आहे का? पैसे पण मिळणार नाहीतच. पण पैशाने भरून निघणार आहे का? तर असं होणार नाही. त्यामुळे आपण ज्याच्यावर भिस्त ठेवावी अशी व्यवस्था आपल्याकडे नाही. आणि अशी व्यवस्था आपल्याकडे नसेल, तर आपण उगाच रस्त्यावर उतरून काहीतरी पराक्रम गाजवायची अजिबात गरज नाही. ज्यामध्ये तुमचे वैयक्तिक हितसंबंध गुंतलेले नाहीयेत, उगीच देशाकरता, राज्याकरता, शहराकरता काहीही करू नका. कारण हे देश, हे शहर, हे राज्य, हे लोक, हा समाज तुमच्याकरता येणार नाही आहे. हे या घटनेवरनं, या आधीच्या आणि या नंतरच्या अनेक घटनांवरनं वारंवार दिसून येतं आहे. आता पुढचा मुद्दा हे सगळं झालं त्याच्यानंतर जो दुसरा व्हिडिओ मी बघितला, की ज्यात कोणीतरी त्याला धरलंय आणि त्याला काय 2-4 थोबाडीत मारले आणि पोलिसांकडे नेलं आणि त्या पोलिस स्टेशनमध्ये त्यांना सांगितलं यांच्यावर कारवाई करा. मग किती किती आपण खालच्या पातळीला आपली व्यवस्था आहे बघा. हे सोशल मीडियावर जेव्हा या घटना व्हायरल होतात,
तर पोलीस दलातलाही कोणीच बघत नसेल का हो? आता सर्वसामान्यतः पोलीस स्वतःहून गुन्हा दाखल करून घेऊ शकतात ना. मग हे ह्या कोणत्यातरी राजकीय कार्यकर्त्याला किंवा सामाजिक कार्यकर्त्याला हे करायची गरज का पडली? पोलिसांना जेव्हा असे सोशल मीडियावर व्हिडिओ दिसतात, तर ते स्वतःहून त्याची दखल घेऊन गुन्हे दाखल करून आरोपीला पकडू शकत नाहीत का? पण ते करणार नाहीत ना. कारण काय ती ती आपल्याकडे वृत्तीच नाहीये. म्हणजे तुमच्या बाबतीत काही झालं, तर तुम्हालाच गरज आहे म्हणून तुम्हीच पोलिस स्टेशनला जायचं. मग तुम्हीच तुमच्यावरचा अन्याय तिथे कथन करायचा आणि मग तुम्ही तुमच्यावरच्या अन्यायाबद्दल गुन्हा दाखल करण्याकरता अनेक खेटे घालायचे. त्याच्यावर त्यांच्या मनात असलं, तर तुमच्यावर उपकार केल्यासारखं ते गुन्हा दाखल करणार. बरं गुन्हा दाखल झाला म्हणजे काय? त्यातनं निष्पन्न नेमकं काय होतं? हा मोठा प्रश्नच आहे. मग तो आरोपी सापडतो का? सापडला तर तुरुंगात जातो का? तुरुंगात गेला तर त्याचा जामीन होतो का? जामीन आला तर तो निर्दोष सुटतो का? हे सगळे भयंकर मोठे यक्षप्रश्न आहेत. त्याच्यानंतर हे असं सगळं जर होणार असेल, तर हे सगळं कशाकरता करायचं? कारण माझं एक असं म्हणणं आहे ना, की शहर, राज्य, देश, समाज वगैरे सगळं ठीक आहे हो. यावर खूप लोकं बोलले. खूप लोकांनी याच्यावर लक्ष केंद्रित केलं. पण माझं असं म्हणणं आहे ना, की माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचा घटक जर कुठला असेल, तर तो व्यक्तिशः माणूस. त्या माणसाचं हित किंवा अहित, त्याला होणारी इजा, हे जास्त महत्त्वाचं नाही का? बरं पूर्वीच्या काळी जेव्हा छत्रपतींसारखे शासक असतात, त्यांच्या शासनाचं पाठबळ असतं, तेव्हा प्रत्येक जनतेतला माणूस हा आपोआप मावळा होतो हो. त्याच्याकरता वेगळं काही करायला लागत नाही. पण आत्ता हे जे सगळे विविध खुर्च्यांवर बसलेले आहेत, यांच्या पाठिंब्यावर आपण काही करावं एवढी यापैकी कोणाचीही लायकी नाही, असं माझं स्पष्ट मत आहे. त्यामुळे देशामध्ये, राज्यामध्ये, शहरामध्ये जे काही समस्या आहेत, त्यातनं आपल्यापुरता मार्ग काढा. आपल्यापुरता मार्ग काढून तुमचं जीवन जसं जगता येईल, जेवढ्या चांगल्या प्रकारे जगता येईल तेवढं चांगलं जगा. देश सोडून जाता आला तर अतिउत्तम. पण एका मर्यादेपलीकडे सार्वजनिक ठिकाणी असली धोके पत्करू नका, असं माझं सगळ्यांना हात जोडून विनंती आहे. कारण कसं आहे, कशीही जरी ही व्यवस्था असली, तरी त्या व्यवस्थेचा एक छोटासा का होईना घटक मी पण आहे. ही व्यवस्था कशी काम करते किंबहुना कशी काम करत नाही, हे दररोज मी फार जवळून बघत असतो. त्यामुळे जेव्हा तुमच्यावर एखादी समस्या येते आणि तुम्ही कुठेतरी दाद मागायला जाता, तेव्हा बहुतांश वेळेला तुमच्या पदरी अपयश आणि भ्रमनिरासच येत असतो. हे आपल्या व्यवस्थेचं कटू वास्तव आहे. सर्वसामान्य नागरिकांना गंमत काय आहे, की त्यांना या व्यवस्थेचा अनुभव नसतो. त्यांना कुठेतरी एक भोळा आशावाद असतो, की सगळं छान आहे. आपला देश, आपलं राज्य, आपलं शहर अमुक-ढमुक आणि प्रत्यक्ष जेव्हा यांचा कुठल्या ना कुठल्या प्रकरणात व्यवस्थेशी आमना-सामना होतो, तेव्हा ते जे भासमान चित्र असतं, ते जे मृगजळ असतं, ते प्रत्यक्ष नाही हे त्यांच्या लक्षात येतं. पण गंमत अशी आहे, की जसं या घटनेमध्ये झालं, की या ज्येष्ठ नागरिकाचा जर त्या व्यवस्थेशी कधी आमना-सामना झालाच नसेल, तो कुठलेतरी उदात्त विचार घेऊन समाजात वावरत असेल, फिरत असेल आणि त्याच्या धर्तीवर जर तो काही धोके पत्करत असेल, तर त्याच्यामुळे त्याची जी काही नुकसानी किंवा इजा होणार आहे, त्याच्यावर आपल्या व्यवस्थेमध्ये सध्या तरी काही उपाय नाहीये. म्हणून माझं सगळ्यांना परत हात जोडून एकच सांगणं आहे, की नसती साहसं, नसती आव्हानं पत्करू नका. हां, तुमच्या स्वतःकरता, तुमच्या कुटुंबाकरता कुठलाही धोका किंवा कुठलंही आव्हान पत्करलंच पाहिजे. पण ह्या ज्या उदात्त कल्पना आहेत ना, माझं शहर, माझं राज्य, माझा समाज, माझं देश, हे काही नाही हो, सगळं खोटं आहे. आणि ह्यांचा जर तुम्हाला भक्कम पाठिंबा असेल ना, तर प्रत्येक जनतेतला व्यक्ती उठून उभा राहील. पण ही व्यवस्था ज्यांच्या भरोश्यावर आपण काही करायचं म्हणतो, ती अत्यंत नालायक, निर्ढावलेली आणि अकार्यक्षम आहे. मग आता काही लोक असं म्हणतील, की आधी कोंबडी का आधी अंडं? तर मी म्हणतो मला या भानगडीत पडायचंच नाही. मी बरा, माझं कुटुंब बरं, माझे दैनंदिन व्यापार बरे, माझे दैनंदिन व्यवहार बरे. माझ्या किंवा माझ्या कुटुंबाच्या दैनंदिन जीवनात किंवा हक्क अधिकारांमध्ये जोवर प्रत्यक्ष काही त्रास होत नाही, तोवर मी कुठल्याही भानगडीत पडणार नाही. असं माझ्या मते देशातल्या प्रत्येक नागरिकाने हे ठरवलं पाहिजे. कारण हे काय हे कशाकरता करायचं ना? आता त्या माणसाचा जो पाय तुटला आहे, ते जे दुःख आहे, ते जे वेदना आहे, ते त्याचं त्यालाच भोगायचंय. हे राजकीय कार्यकर्ते, समाजसेवक, पोलीस, मंत्री-संत्री हे याचा पण कंटेंट करून चमकोगिरी करून निघून जातील. पुढे काय? शेवटी सगळं तुमचं तुम्हालाच भोगायचंय. त्यामुळे माझं पुन्हा एकदा सगळ्यांना सांगणं आहे, या नसत्या साहसांमध्ये पडू नका. आपला देश ज्या दिशेने, ज्या गतीने, जिथे कुठे जात असेल तिथे जाऊ दे. खड्ड्यात गेला तर खड्ड्यात जाऊ दे. आपण त्याची फार चिंता करायचं कारण नाही.
देशामध्ये ज्या काही चांगल्या गोष्टी आपण आपल्याकडनं करू शकतो तेवढ्या करा किंवा आपण घाण करणार नाही एवढं व्रत तुम्ही स्वीकारू शकता. पण कोणालाच घाण करून देणार नाही. कोण घाण करत असेल तर त्याला मी टोकीन सोडून द्यावं. काही उपयोग होत नाही याचा. आपण आपल्यापुरतं चांगलं करण्याचं कर्तव्य किंवा व्रत हे पाळावं. पण उगीचच कोणाला तरी टोकायचं, उगीचच कोणाची तरी हाणामारी करायची आणि आपलं स्वतःचं नुकसान करून घ्यायचं, हा आपल्या सध्याच्या व्यवस्थेमध्ये फारसा शहाणपणा ठरणार नाही. म्हणून असं काहीही करण्यापूर्वी एकदा नाही, 100दा नाही, 1000दा विचार करा आणि मगच काय ती कृती करा किंवा माझं तर म्हणणं आहे कृती करूच नका. आपलं बघा, आपल्या आनंदात राहा, आपल्या सुखी सुरक्षित राहा. हेच सध्याच्या काळात उत्तम आपण ज्याला म्हणतो उत्तम मार्ग किंवा उत्तम पर्याय ठरू शकेल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? अवश्य कळवा. धन्यवाद.